ब्लॉग. तर आज मी माझ्या आजी आप्पाजीचा इकडे एक छोटासा ब्लॉग करणार आहे. तर हे माझ्या मम्मीचे आई, माझ्या मम्मीचे पप्पा आहे आणि माझ्या मम्मीची आई आहे. तर आज मी यांना काही प्रश्न विचारणार आहे. यांच्या लाईफमध्ये यांनी काय काय केलं, ते कसे होते आणि हे कोणत्या पोस्टवर होते. तर तुम्ही बघा आता मी यांना काय काय प्रश्न विचारले. हे माझी आजी आहे. तर तुम्ही यांना नाव सांगा. तुमचं पूर्ण नाव काय? तुमचं पूर्ण नाव सांगा. इकडे इकडे. हा, माहित नाही का? पूर्ण नाव सांगा. तुळशीराम अकराजी भंडारे. तर हे माझी आजी आजोबा आहे. तर आपण आज यांना काही प्रश्न विचारणार आहे. तर तुम्ही कोणत्या पोस्टवर होते? हा, तर तुम्ही कोणत्या पोस्टवर होते? तुम्ही कोणत्या पोस्टवर होते? मी पीएस आहे. पीएस आहे. पीएस ला काय म्हणतात मराठीत? पीएस आहे, पोलीस इन्स्पेक्टर. अच्छा, किती जिल्ह्याचे होते तुम्ही? अमरावती पुरा जिल्हा. फुला अमरावती जिल्हा. तर तुम्ही किती लोकांना लावलं? हा, किती लोकांना लावलं तुम्ही? किती लोकांना तुम्ही लावलं? पुष्कळ लोक लागले. पुष्कळ. तुम्ही किती तीर्थयात्रा केले? हा, तीर्थयात्रा किती केल्या तुम्ही? हो. नाव सांगा तीर्थयात्रेचे. तीर्थयात्रेचे नाव सांगा. बाबा बाबा लय झाला. सांगा. आता नाही सांगता येत. इकडे नाव सांगा सगळे. सांगा. हरिद्वार नाव सांगा तीर्थयात्रेचे. कुठं कुठं गेले होते तुम्ही? हा, तीर्थयात्रेचे नाव सांगा. तुम्ही कुठं कुठं गेले होते? लय केले मी. नाव सांगा. नाव आठवत नाही बा. असं विनाकारण खोटं बोललं काय फायदा नाही. बरं. तसं पण कोणते? भरपूर गेलो आम्ही. हरिद्वारला गेले होते का? हरिद्वार गेलो होतो. अजून अमरनाथ. अमरनाथ, हा हरिद्वार, हा. द्वारका, मथुरा, वृंदावन हम्म. सर्वच. हा. अजून तुम्ही पंढरपूर किती वेळा केलं? पंढरपूर पंढरपूर झालं 10 वेळा. 10 वेळा. पंढरपूरची वारी केली का? हम्म. पंढरपूरची वारी केली. वारी केली ना किती वेळा? दरवर्षी. अच्छा. आपल्याला पंढरपूरने बोलावलं की निघाली. आपण जात. शेगाव. हा, शेगाव. 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 हा. शेगाव चालूच आहे. आहेत तर त्यांनी आताचे आम्हाला प्रश्न सांगितले. आपण ते त्यांच्यासाठी खूप जास्त झाले, कारण की त्यांची एज खूप जास्त आहे. ते 18+ आहे आणि त्यांना 80+ आहेत ते. तर त्यांना बोलायला थोडंसं विचारच करावं लागत आहे. तर त्याच्यामुळे आता आपण आपल्या आजीला विचारतो. आणि ही माझी आजी आहे. तर तू यांच्याबद्दल सांग की हे कसे होते, कोणत्या पोस्टवर होते, अजून काय? हा, बरोबर. काय नाही सांगताय? अरे तो एक आठवण. तर तुमच्या वेळेस तुम्ही कोणत्या, म्हणजे 98 की 91 चे आहे तुम्ही लोक? तुमचा कोणता काळ होता? जुन्या काळमध्ये जुन्या सरकत राहिलो आणि लाईन मध्ये राहिलो. पोलीस म्हणून देसाई झाली. आता पोलीस मधून PSI झाले, PSI मधून SI झाले. हा, आणि आमचा जुना काळ म्हणजे एकदम चांगला होता. जुन्या काळात त्यांच्या हाती 4 जिल्ह्याची मालकी होती. यवतमाळ, जरपूर. काळात होती 1900चा जो काळ होता, तर तेव्हाच्या आता तुला काय डिफरंट काय वाटते? बदल ते बदल बदलला तर लोकही बदलले. तर जमाना बदलला. जमाना बदलला तर लोकही बदलले. तुमच्या वेळेस कमी होता भाव, जास्त आमच्या वेळेस म्हणजे लय कमी होता भाव, स्वस्त होतं. आता थोडं स्वस्त आहे का? आता तर महागाई वाढली. जसं चालतात तसं चाललंय. तुम्हाला किती? हा, तर तुमच्या वेळेस सपोज आता आपण कोणाच्या आधी विचार करतो, तर तुम्हाला आधी तुमचं किती रुपयामध्ये किती काय काय येत होतं? आमचं 1000 रुपयात सगळंच काही आहे. जसं की बाजार पाणी, कपडा लत्ता सगळंच काही भाई 1000 रुपये.
आता तर बापा हजारानं रुपये लावते तर येत नाही. चलाय महाग आहे. हं. तर आता तुम्हाला काय वाटते की आधीचा काळ बरा होता की आताचा काळ बरा होता? आधीचाही बरा होता आणि आताचाही बरा आहे. कारण की आधीच्याही काळात काय होतं की बा स्वस्तही होती पण पगार तेवढाच होता. आताच्या काळात पगार लय मोठा आहे तर महागाई तेवढीच आहे. त्याच्यात नाही. पण तुमच्या वेळेस म्हणजे असं कोणत्या फील्ड चालत होत्या, जसं की शिक्षणाच्या बाबतीत काय जास्त चालत होतं तेव्हा? शिक्षण कोणतं? संगीत होतं, तुमचं ग्रॅज्युएशन हे सगळंच काही होतं. ग्रॅज्युएशन. अच्छा अच्छा. सगळंच होतं. आणि शिक्षक लोकही चांगले होते. चांगले आपल्या लेकरासारखे पाहिजे होते. आणि शिक्षणाचा असा भेव नव्हता. आता भेव आहे. आता शिक्षणाचा भेव आहे. पहिले शिक्षणाचा भेव नव्हता. मास्तर लोक, टीचर लोक, हे सगळे लोक असं आपल्या लेकरासारखं ध्यान देत होते. आता तसं नाही आहे. आता आधी तुमच्या वेळेस अमरावती कशी होती, आता अमरावती कशी आहे? आता तर डबल टिबल झाली अमरावती. पहिले एकरी होती. पहिले एकरी अशी होती की रेल्वे ह्याच्यापासून इकडे भेव लागेल लाईन मध्ये यायला. आता तर सगळं इकडे तिकडे घरं झाली. आता ह्यांचं झालं इंट्रोडक्शन. आता माझी आई कशी होती, तर तिचं नेचर कसं होतं ते सांगते. माझी आई होती कशी? तुझी आई चांगली होती आणि शिक्षण झालं तिच्यावालं. शिक्षण तिचं ग्रॅज्युएट झालं. एम ए ग्रॅज्युएट झालं तिचं. आणि काम की लूट है, हाँ. लूटो से कैसे लूट, अंत काल में बस जाएंगे, प्राण जाएगी छूट. अच्छा. हा असं आहे ते. सुंदरकांड किती वेळा केले आहेत, कुठं कुठं केले आहेत? कुठं सुंदरकांड कुठं किती वेळा केले आहेत? आणि दरवर्षी करतो. तुमच्या सोबतचे लोक आता आहे की नाही आहेत? हा. काय तुमच्या सोबतचे मित्रमंडळी? काही राहिले. तर अजून बरं, ते हे श्रीराम स्तुती म्हणा. श्रीराम स्तुती. श्रीराम स्तुती म्हणा. श्रीरामचंद्र श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छवि नवनीत सुंदर पटवीत मानो तड़िज रुचि मौन जनक सुतार दीन बंधु दिनेश दानो दैत्य मोर्तिनि बंधन रघुनंदन आनंद कंद कोश चंद्र दशरथ नंदन श्री मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग भूषण आजानु भुज शरयाब्धि इति वदति विदात केशवनिरंजन मम हृदय कंजे कामादि दुगंजे ओ रामचंद्र की जय. अजून आता कोणतं? गाय बगल में सुनी का है? बगल में 1000 रुपये हाँ सबकी मांगे खैर हाँ सगळे दुआ मागते ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. याचा अर्थ काय होते? हा? याचा अर्थ काय होते? ना कोणाची दोस्ती आहे ना कोणाचं वैर आहे. सर्व प्रेमाचे राहतात. असं आहे ते. आणि तुम्हाला काय वाटते? आम्हाला स्ट्रेस वाटते. आता मला एक सांगा, तुमच्या वेळेस कसं होते अमरावती? तुमच्या वेळेस जमाना कसा होता? जमाना मस्त होता. आता कसा आहे? आता लय फरक झाला. कसा फरक झाला? पहिले लोक सात्विक होते, हा धार्मिक होते. हा. आता तसे नाही आहे. आता कसे आहेत? बदमाश. हा कसे कसे? जसे आता तसे. अजून या लोकांचा प्रश्न. तुम्हाला भजन आवडते का? भजन हा. एखादं भजन म्हणा बरं. राम भजा सुजीता जग में राम भजा जीता म्हणा. सबरी काशी हो आई कभी पहाड़ी आए गीता हाथ सुवरणे बगल कतारिणी कहत सुनत दिने बीता जग में राम भजा सुजीता. तुम्हाला तबला, तुम्हाला काय काय म्हणजे वाजवता? तबला पेटीमध्ये काय काय वाजवता येते तुम्हाला?
कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वाजवता येतात? कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वाजवता येतात? तबला, पेटी, काय काय वाजवता येते? सगळं काय 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 येते वाजवता? ते काय होते सांगा ना. वाजवता काय येते म्हणते, वाजवता काय येते? माझं तबला आहे सगळं होतं. सगळं नाव सांगा. तबला, तबला, हार्मोनियम, हम्म, ऑर्गन, हा, नरगिरी, हा, हे व्हायलिन हा. सगळं. तुम्हाला सेक्स स्नॅपला भेटत अजून एखादी सांगायचं? अरे महाभारत. सो गाईज आम्ही इथं प्रश्न विचारू थकलेलो आहो आणि हे दोघं म्हणजे आहे ते प्रश्न सांगत आहे, उत्तरही देत आहे. सो तर मी आतापर्यंत खूप जास्त प्रश्न विचारले. तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर अजून मी कधी अमरावतीला आली तर मी तुम्हाला सांगू शकते. खंडारे जे तुमचे मुलगा आहे तर तुम्ही त्यांना कसं म्हणजे त्यांना कसं काही परवरिश दिली, कसं वाढवलं, शिक्षणाने शिक्षण कसं दिलं, काय दिलं? वाचलं हा, जे आले ते घे, हम्म, जे आले ते शिक. अजून किती मुलं होते तुम्हाला? 2 मुलं होते. शरदचंद्र खंडारे, रवींद्र खंडारे. काय सांगू शकता तुम्ही त्यांच्याबद्दल? कसे होते ते, कसे आहेत? ते आपला हाळावर उभे राहील, हा, आपल्या हाळावर आपला खांद्यावर उभं राहील. अच्छा अच्छा. तुम्ही त्यांना म्हणजे कसं सांगितलं, तुम्ही त्यांना कसं मोटिवेट केलं? सांगा ना तुम्ही त्यांना कसं सांगितलं की बा कसं लागायचं, काय करायचं? बरोबर आहे ना. सांगा ना. शाळेतून आमचे हा हा, जे आमचे आले हम्म. जे सांगितलं आम्ही ते ऐकून द्यायला. अजून बरं ठीक आहे. आणखी काहीच नाही. हा. तुमचं नाव काय होतं? गायचे नाव यमुना. यमुना. अजून गंगा. तर किती वर्ष होते तुमच्या घरी गाया? हा गाय किती वर्ष होते तुमच्या घरी? बाबा बोलाय वाटतं. किती वर्ष? 10-12 वर्ष. तर ते मग तुम्हाला काय त्यांचा तुम्हाला काय फायदा काय होता? फायदा 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 तर लय झाला हो. कसा? दूध प्यायला मिळाले, हा जेवण मिळालं. हा. हा सगळं मिळालं. तुम्ही त्यांची सेवा किती केली? किती सेवा केली तुम्ही त्यांची? पुष्कळ सेवा. कशी? त्याला चारायला जायचं, हा चारा घालायला जायचं. हा, हा बस. हा. तर थांबायचं. तर मित्रांनो, आणि आता हा आमचा जो छोटासा पॉडकास्ट होता, व्हिडिओ होता, तो आता इथं संपत आहे. कारण की त्यांना खूप जास्त झोप लागत आहे. तर आता ते झोपणार आहेत आणि ते कसं त्यांना छोटासा आमचा हा पॉडकास्ट होता. तर हा आता इथं संपत आहे. आणि जर काही छोटे मोठे प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. तर त्याच्यानंतर नमस्कार. ठीक आहे, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.